लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. अंजूर फाटा ते चिंचोटी रस्त्यावरील रखडलेल्या कामाबाबत नागरिकांच्या वाढत्या नाराजीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खारबाव गावचे माजी सरपंच महेंद्र द्वारकानाथ पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पत्रव्यवहाराला अखेर यश आले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या लेखी निवेदनानंतर 14 जून रोजी रस्त्याच्या कामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. अंजूर फाटा ते चिंचोटी रस्त्याचे काम न्यायालयीन स्थगितीमुळे काही काळ बंद होते. मात्र काम अर्धवट अवस्थेत राहिल्यानं रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उघडे गटार आणि वाहतुकीस अडथळे निर्माण झाले होते. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता. या परिस्थितीची गंभीर दखल घेत महेंद्र द्वारकानाथ पाटील यांनी 8 जून 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊन तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच काम सुरू न झाल्यास 15 जून रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. महेंद्र पाटील यांच्या पत्राची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्तर देत संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगितले. तसेच NCLT चंदीगडच्या आदेशानुसार काही प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून काम सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचं स्पष्ट केले. त्यानंतर प्रशासनानं हालचाली वेगानं करत 14 जून पासून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. यामुळे नियोजित 15 जूनचं आंदोलन मागे घेण्यात आले असून महेंद्र पाटील म्हणाले, अंजूर फाटा चिंचोटी रस्ता हा भिवंडीतील महत्त्वाचा मार्ग असून नागरिकांना सुरक्षित आणि चांगला रस्ता मिळणं हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनानं वेळेत दखल घेतल्यामुळे आंदोलन मागे घेत आहोत. मात्र काम दर्जेदार व वेळेत पूर्ण होण्यासाठी मी पुढेही सातत्यानं पाठपुरावा करणार आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जागे करणारे नेतृत्व म्हणून महेंद्र पाटील यांचं या प्रकरणात पुन्हा एकदा महत्त्व अधोरेखित झाले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे रखडलेले काम मार्गी लागल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्यासाठी खूप लोकांनी संघर्ष केला. संघर्ष म्हणजे प्रत्येक पक्षाने पडला, प्रत्येक नेत्यांनी केला. आम्ही तर स्वतः उपोषण केला, रस्ता रोको आंदोलन केला. आम्ही टोल नाका स्वतः कायदा आता घेऊन तोडला. पण त्याच्यानंतर जाऊन महाराष्ट्र शासनाला पुढे जाग आली आणि हा रस्त्याचं काम टेंडर निघून तो पास केला. टेंडर मिळाला साकेत कंपनीला, एकदम चांगली कंपनी मिळाली. त्या कंपनीने एवढा स्पीड केला या कामाचा, तर काम म्हणजे आम्हाला वाटलं का ते पावसाच्या आत काम फायनल होईल, म्हणजे एक बाजू फायनल होईल आणि लोकांना चांगला दिलासा होईल आणि लोक खुश राहतील. परंतु विनाशकारी विपरीत बुद्धी ही सुप्रीम कंपनी म्हणजे थोडक्यात आपला विकी शर्मा यांनी काही विनाशकारी विपरीत बुद्धी वापरून कोर्टाला काय दिशाभूल करून त्याच्यावर स्टे घेतला. स्टे घेतल्यानंतर काही या परिसरामध्ये एकदम गोंधळ झाला. आता स्टे झाला, आता रस्ता होणार नाही, कसं जायचं, काय करायचं, लोकांच्या मग संघर्ष आला. मग ती बातमी माझ्याबरोबर आली. मी स्वतः पाहणी केली, स्टे भेटले. मग मी आपले खासदार बाल्यामामा यांच्याशी संपर्क साधला. बाल्यामामा तसेच आमचे तालुका अध्यक्ष गणेश गुलवी तसेच आमचे युवा नेता सुमित माते यांच्याशी संपर्क साधून मी सांगितलं, बाबा आमच्याकडची परिस्थिती काही खरी नाही आणि पावसाळ्यामध्ये एवढा गोंधळ होणार आहे की या रस्त्याला कसं जायचं, तर काय करायचं, आमच्या लोकांनी किती संघर्ष करतात. तेव्हा मला या तिन्ही लोकांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, एक PWला लेटर द्या, तुम्ही मोर्चा काढा, तुम्ही आंदोलन करा. तुम्ही त्या दिवशी ठरवलं आणि मी जर त्यांना सांगितलं या 2 दिवसाचं रस्त्याचं काम चालू केलं नाही तर मी 15 आंदोलन करेन, रस्ता रोको आंदोलन. आणि मला मामा आणि गणेश सुमित पाटील सांगितलं तर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू आंदोलन कर. परंतु आंदोलन करायची 15 तारीख होती. आम्ही PWला आणि यांना साकेत कंपनीने मला विश्वासन घेतला की ठीक आहे, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हा एक पहिल्यांदा क्लिअर करतो. जरी स्टे असला तरी आम्ही संघर्ष करतोय आणि आम्ही करतो. आम्हाला तुमची साथ हवी. आम्हाला आमची जिथं लागेल तिथं आम्ही तुमच्यासोबत जोडीला उभे आहोत. तुम्ही हा रस्ता चालू करा. आणि उद्या 15 तारखेला आम्हाला बसायचं, 14 तारखेला तरी रस्ता चालू केला. आम्हाला आनंद झाला आणि आम्ही काही दिवसातच आज लोकांना एका दिवस
एका लाईनचा क्लिअर मिळणार आहे, त्याच्यामुळे लोक आनंदित आहेत आणि हा रस्ता लवकर एका बाजूने कसा होईल आणि दुसरी बाजू पण चालू होईल याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ते होईल असं आम्हाला कल्पना आली. आणि मला एक लोकांना, युवकांना, तरुणांना एक सांगणं आहे की जोपर्यंत रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत गाडी तुम्ही सावकाश चालवावी, जेणेकरून आपला अपघात होऊ नये. आणि आपल्या घरी आई बहीण सगळे असतात, त्यांना चिंतेत आहे की आमचा मुलगा कुठे गेले, रस्त्याचं काम चालू आहे, काय होईल काय नाही. त्याच्यामुळे त्याच्यापासून दूर राहायचं असेल तर जरा स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि या रस्त्यावर जाताना थोडासा स्लो पद्धतीने जा, जेणेकरून आपल्याला संरक्षण राहील. आणि एवढंच बोलून आता मी रस्त्याचं काम जर 15 तारखेला आपण आंदोलन करतोय आणि 14ला चालू होतं, तर मी आजचा हा आंदोलन उद्याचा मी आज इथं स्थगिती करून पुढे रस्ता कसा होईल याचा प्रयत्न करतो.